जन्म को लेके वृंदावन धाम, तेरा मेरा साथ हो यमुना जी का घाट। तर बघा सर्वजण निघाले वृंदावनला। खूप छान आहे वृंदावनला राधाकृष्ण बघण्यासाठी। कृष्ण भगवानने केलेल्या लीला आहेत। तर सर्वजण चाललेत वृंदावनला गाडीतून। तर दिल्लीपासून 90 मैल दूर अंतरावर आहे वृंदावन नगरी। तर जिंदगीत येऊन एकदा तरी बघावी। तर बघा हे फायनली वृंदावनमध्ये पोहोचलेलं आहे आणि तिथं बाहेरचं दृश्य आहे बघा, मंदिराच्या बाहेरचं। खूप मोठं गार्डन आहे आणि कृष्ण भगवानने केलेल्या लीला आहेत तिथं। पूर्ण त्याने पहिल्या केलेल्या लीला इथं दाखवले त्या गार्डनमध्ये। का तर वृंदावनमध्ये कृष्ण भगवानने अशा लीला केल्यात, भरपूर अशा लीला केलेल्या आहेत, तेच ह्या गार्डनमध्ये दाखवलेत। तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। खूप छान आहे हे गार्डन पण आणि बघण्यासारखं खूप भारी आहे। जीवनात येऊन एकदा तरी ह्या वृंदावन धामला भेट द्यावी। आपल्या जीवनाचे सार्थक होते असं म्हटलं जातं। तर बघा किती सुंदर केलेलं आहे। जेवढ्या काही लीला केलेत त्या पूर्ण आहेत तिथं। पण बघा नागाच्या फडीवरती नाचलेला आहे कृष्ण भगवान। तर मंदिर पण खूप छान आहे आणि मंदिरावरती प्रेम मंदिर असं नाव टाकलेलं आहे। मस्तच आहे, खूप मोठं मंदिर आहे आणि भरपूर गर्दी आहे। कधी पण जावा तुम्ही, तर भरपूर गर्दी असते। केव्हाही गेला तरी भरपूर गर्दी असते। तर बघा इथं वांग्याच्या झाडाला वांगी पण आलेत, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला। कृष्ण भगवान लीला सांगत आहेत आणि त्याचे मित्र सर्वजण ऐकत आहेत। तिथं पर्वत उचललेला दाखवलेला आहे। हे पण दृश्य बघण्यासारखं आहे बघा, मस्तच आहे। आणि पर्वतावरून खाली पाणी पडत आहे बघा, मस्तच। तर बघा किती गर्दी आहे, व्हिडिओमध्ये दिसत असेल। आणि मंदिरात पण इतकी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन मी पुढे गेल्यानंतर। तर बघा इथं सर्वांचा व्हिडिओ काढायचा चाललेला आहे, कुणाचं सेल्फी काढायचं चाललेलं आहे। तर बघा किती सुंदर मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। आणि संध्याकाळच्या वेळेला लाईटा लागल्यानंतर खूप छान असं दृश्य दिसतं इथं। तर बघा लाईटा लागल्यानंतरचं दृश्य आहे, संध्याकाळची वेळ आहे, मस्तच। तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पण बघा किती छान आहे, मन तृप्त होऊन जातं असं बघितल्यानंतर। आणि मंदिरात पण बघा किती गर्दी आहे। तर बघा मूर्ती पण खूप सुंदर आहे राधाकृष्णाची आणि पिवळ्या कलरचे कपडे घातले। त्यानंतर हे नदीकाठचं दृश्य आहे, इथं पण खूप छान आहे। इथं पण आरती केली जाते, घाट आरती। तर बघा इथं सर्वजण घाट आरतीसाठी उभा राहिलेले आहेत आणि इथं आरती केली जाते। भरपूर आहे वृंदावनमध्ये बघण्यासारखं, जेवढं होईल तेवढं सर्वांनी बघितलेलं आहे। आणि मंदिरातील मूर्ती तर मस्तच आहे बघा, मला तर खूप आवडलेली आहे। पिवळे वस्त्र धारण करून मस्तच। त्यानंतर हे घाट आरतीचं नदीकाठचं दृश्य आहे बघा, इथं पण आरती केली जाते। तर इथं सर्वप्रथम दिवा लावून आपण आरती करायची आहे। आणि माशांना खायला टाकायचं आहे। तर बघा इथं छोटंसं वाननेराचं पिल्लू कसं डोक्यावरती बसलेलं आहे, भारी वाटतं। एकदम धरून जाम बसलेला आहे, मस्तच। तर इथं पण बघा खूप गर्दी आहे संध्याकाळची।